विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या पिरियडला आपण अन्न आरोग्य अन्न आरोग्य आहारातील पोषक घटक यांची माहिती किंवा यांची आपण परिभाषा शिकलो. आज आपल्याला शिकायचे आहे ती परिभाषा म्हणजे सामान्य आहार कशाला म्हणतात, कुपोषण कशाला म्हणतात, आहाराचा स्तर काय आहे किंवा आहार तज्ज्ञ कशाला म्हणतात किंवा डायटेटिक्स ही जी आहारशास्त्रासंबंधीची शाखा आहे त्या शाखेमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया सामान्य आहार. सामान्य आहार म्हणजे आपण जो रोज आहार घेतो त्याला आपण सामान्य आहार म्हणू शकतो. शरीराची त्याची जर आपण परिभाषा आपल्याला पाहायची असेल तर ती परिभाषा खालीलप्रमाणे आपल्याला देता येऊ शकते. शरीराची सर्व म्हणजे शारीरिक मानसिक कार्य सुरळीत चालण्यासाठी अथवा चालत असताना जो परिपूर्ण व संतुलित आहार घेतला जातो त्याला आपण सामान्य आहार असे म्हणू शकतो. म्हणजे या आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराचे शारीरिक कार्य अन्नाची आहे त्याच्यामध्ये आहे शरीराची वाढ करणे, शरीराला उष्णता देणे, शरीराचं तापमान नियंत्रित करणे, शरीराचं संरक्षण करणे, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर नियंत्रण करणे, ही जी शारीरिक कार्य आपण पाहिली अन्नाची ती सर्व शारीरिक कार्य या सामान्य आहारापासून पूर्ण होऊ शकते. मानसिक कार्य म्हणजे त्या खाल्लेल्या अन्नाचं आपल्याला काय मिळतं, समाधान मिळतं. जर तुम्हाला आवडीचा पदार्थ खाल्ला तर तुम्हाला एक मानसिक आनंद होतो किंवा खूप आनंद असेल तरी आपली भूक मरून जाते, खूप दुःख असेल तरी आपली भूक मरून जाते, कारण याचा संबंध आपल्या मानसिकतेशी आहे. आणि त्याच्यामुळे सामान्य आहार त्यालाच म्हणता येईल की जो आपल्या शरीराची शारीरिक जी कार्य आहे ती शारीरिक कार्य आणि मानसिक कार्य सुरळीतपणे चालण्याकरता किंवा चालत असताना जो परिपूर्ण व संतुलित आहार घेतला जातो. या ठिकाणी संतुलित आहारावर त्यांनी भर दिलेला आहे. संतुलित आहार म्हणजे मला भाजीपोळी आवडते तर मी फक्त भाजीपोळी खाणार असं नाही न चालता आपल्या आहारामध्ये संतुलित आहारामध्ये आहाराचे जे गट दिलेले आहे, अन्नाचे गट आपण मागच्या पिरियडला वाचले किंवा पाहिले तर त्या गटापैकी जसं तृणधान्य आहे, डाळी आहे, कडधान्य आहे, भाजी आहे. भाजींमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिसतात, जसे बियाच्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, शेंगाच्या भाज्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंदमुळं आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला आहारात दिसून येतात. नुसत्या आकारावर डिपेंडेंट न राहता भाज्यांचे रंगसुद्धा वेगवेगळे आपल्याला दिसून येतात. या भाज्यांच्या रंगांचा आणि त्यातील पोषक घटकांचासुद्धा अतिशय जवळचा संबंध आहे आणि त्याच्यामुळे संतुलित आहारामध्ये आपल्याला सगळ्याच प्रकारच्या अन्न घटकांचा अगदी तृणधान्यांपासून तर मसाल्याच्या पदार्थापर्यंत आपल्याला सगळ्या पदार्थांचा समावेश करावा लागतो. फक्त या ठिकाणी आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागते की जर शाकाहारी व्यक्ती असेल तर तिच्या आहारामध्ये मांस, मासे, अंडी हे पदार्थ समाविष्ट होणार नाही. परंतु जर ती व्यक्ती मांसाहारी असेल तर तिला अगदी तृणधान्यापासून तर शेवटच्या मसाल्यापर्यंत सगळेच पदार्थ आहारामध्ये घेतले जातात. हा आहार सामान्य आहार म्हणून ओळखला जातो. म्हणजे या आहाराचे आपल्याला शरीराला कुठल्याही प्रकारचे वाईट परिणामही होत नाही आणि त्याचप्रमाणे आपली शरीराची जी कार्य आहे किंवा शरीराची जी गरज आहे, अन्न ज्या कामासाठी अन्नाची आपल्याला गरज आहे ते कार्य या आहारामुळे पूर्ण होऊ शकतं आणि म्हणून याला आपण सामान्य आहार असे म्हणतो. सामान्य आहार म्हणजे आम्ही सगळ्यांनी एका व्यक्तीसाठी केलेला आहार हा सर्व लोक खाऊ शकतात, त्याला आपण सामान्य आहार असे म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरी परिभाषा आज आपल्याला अभ्यासायची आहे ती आहे कुपोषण. कुपोषण म्हणजे जेव्हा शारीरिक गरज किंवा आवश्यकतेनुसार काही घटक अजिबात मिळत नाही तर काही घटक कमी किंवा जास्त प्रमाणात मिळतात तेव्हा त्याचे जे शरीरावर परिणाम होतात त्याला म्हणतात कुपोषण असे म्हणतात. म्हणजे आपण जे समतोल आहारामध्ये मी थोडंसं वरवर तुम्हाला सांगितलं होतं की शारीरिक गरज ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. एका व्यक्तीसाठी केलेला समतोल आहार हा दुसऱ्या व्यक्तीसाठी समतोल राहू शकत नाही. कारण काय की त्याच्या वयामध्ये फरक असतो, त्याच्या लिंगामध्ये फरक असतो, त्याच्या कामाच्या प्रकारामध्ये फरक असतो, तो राहणाऱ्या तो जिथे राहतो तिथल्या हवामानाचा फरक असतो, वातावरणाचा फरक असतो, त्याची शारीरिक स्थिती कशी आहे यावर त्याची शारीरिक आहाराची गरज ही अवलंबून असते. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपली शारीरिक गरज जितकी आहे आपण जेव्हा समतोल आहार पाहू किंवा हे जेव्हा सगळे पोषक घटक तुम्ही अभ्यासाल तर तेव्हा तुम्हाला प्रत्येक पोषक घटकाची दैनिक आवश्यकता रोज आपल्याला शरीरात अन्नाद्वारे ते पोचवायची असतात, ती झाली आपली प्रत्येकाची शारीरिक गरज. तर ही जी शारीरिक गरज आहे जितकी कॅलरी असेल, जितकं ग्राम असेल, जितकं मिलीग्राम दिलेलं आहे आपल्याला
ICMRनी, तर त्या ठरलेल्या प्रमाणानुसार जर आपण ते शरीराला पोहोचवलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर पोहोचवलं त्याच्याही शरीरावर दुष्परिणाम होतात आणि तो पदार्थ आवडत नाही, त्याच्यामुळे आपण जर त्याला आपल्या आहारातून पूर्ण बाजूला काढून टाकलं तर त्याची कमतरता आपल्या शरीरावर शरीराला भासेल आणि त्याचाही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो। त्याच्यामुळे प्रत्येक पोषक घटकाचं एक ठरलेलं प्रमाण आहे, त्या ठरलेल्या प्रमाणानुसार तो जर आपण रोज आहारात घेतला तर त्या आहाराला आपल्याला समतोल आहार असं सुद्धा म्हणता येऊ शकते। पण तो कुपोषणामध्ये मात्र काय आहे की आपली जेवढी शारीरिक गरज आहे किंवा आपल्या शरीराला जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा एक तर कमी मिळणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळणे, आणि या कमी किंवा जास्तचे जे शरीरावर दुष्परिणाम होतात त्या स्थितीला आपण काय म्हणू शकतो, कुपोषण असे म्हणू शकतो। आणि भारतामध्ये कुपोषण हे आपल्या यवतमाळ जिल्ह्यात तर बऱ्याच प्रमाणात आढळतं। तुम्ही मेळघाट ऐकलं असेल, मेळघाटचं नाव ऐकलं असेल। अमरावती जिल्ह्यातील एक गाव आहे, तर त्या गावाला सुद्धा म्हणजे शासनाने कुपोषित म्हणून घोषित केलेलं आहे, कारण ते लोक थोडेसे काय म्हणतात सर्वसामान्य लोकांपेक्षा थोडेसे जंगलामध्ये राहतात आणि त्याच्यामुळे विकासाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं। भारतामध्ये लहान मुलं आणि स्त्रिया या दोन वयोगटाच्या लोकांमध्ये कुपोषणाची समस्या ही जास्त आढळते। कारण काय आहे की काही लोकांना भरपेट अन्नसुद्धा मिळत नाही, काही लोकांना जे काही अन्न मिळतं त्याच्यातनं काही विशिष्ट प्रकारचे पोषक घटक मिळतात, बाकीचे पोषक घटक त्यांना मिळत नाही। आणि भारत हा शाकाहारी म्हणजे भारतामध्ये शाकाहारी लोक जास्त राहतात आणि स्त्रिया या जनरली शाकाहारी असतात। फार कमी स्त्रिया अशा आहे की ज्या मांसाहार घेतात आणि त्याच्यामुळे ज्या शुद्ध शाकाहारी स्त्रिया आहे त्यांना प्रथिनांची कमतरता असते त्यांच्या शरीरामध्ये, कारण प्रथिनं मुळातच कशामध्ये जास्त आहे, प्राणिज प्रथिनांमध्ये जास्त आहे। आपल्या शाकाहारी पदार्थांमध्ये प्रथिनं आहे परंतु त्यांचा दर्जा कसा आहे, अगदी मध्यम प्रतीचा किंवा खालचा दर्जा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रथिनं जी मिळतात ती निकृष्ट प्रतीची प्रथिनं मिळतात आणि पूर्ण पेटभर जर त्याला खायला मिळालं नाही तर कॅलरीसुद्धा त्याला कमी पडतात आणि त्याच्यामुळे भारतामध्ये कॅलरी आणि प्रथिनांचा अभाव याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम दिसून येतात। म्हणजे ही कुपोषणाची स्थिती मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये आणि स्त्रियांमध्ये भारतामध्ये जास्त आढळून येते। त्याच्यानंतर पुढची जी परिभाषा आहे ती परिभाषा आहे आहाराचा स्तर आहे ना, एक स्टँडर्ड असतं, एक दर्जा असतो आणि हा दर्जा आपल्या शरीरातल्या म्हणजे आपल्या शरीराचं किंवा आपलं आरोग्य त्याच्यावरनं इंडिकेट होतो। आपल्या आहाराचा पॅटर्न काय आहे त्यावर आपल्या आरोग्याचा दर्जा अवलंबून असतो, म्हणून आहाराचा स्तर याचीसुद्धा आपल्याला परिभाषा अभ्यासणं गरजेचं आहे। आहाराच्या स्तराची परिभाषा अभ्यासताना आपल्याला असं दिसून येते की अन्न सेवन केल्यानंतर त्याचे पचन व शोषण झाल्यावर त्या अन्न घटकांची शरीराची पातळी निर्माण होते, त्याला आहारीय स्तर असे म्हणतात। आपण वरण भात भाजीपोळी खातो, यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पोषक घटक मिळतात। आता हे पोषक घटक माझ्या बोलण्यामध्ये रोजच येतील, प्रथिनं, कर्बोदक, स्निग्ध, जीवनसत्व, खनिज पदार्थ आणि पाणी। हे सगळे पदार्थ, हे जे सगळे पोषक घटक आहेत ते आपल्याला कशातून मिळतात, आपण अन्न सेवन केल्यानंतर ते आपल्याला मिळतात। ते आपण जितकं खाणं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याचं पचन आणि शोषण होणंही महत्त्वाचं आहे। पचन आणि शोषण झाल्यानंतर ते एका विशिष्ट पदार्थामध्ये त्यांचं रूपांतर होतं आणि मग त्याचा आपल्या शरीराला काय होतो, उपयोग होतो। तर आपण अन्न सेवन करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याचं आपल्या शरीराद्वारे पचन आणि शोषण होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याच्याशिवाय आपल्याला त्या अन्न घटकाचा फायदा होणार नाही आणि त्याच्यामुळे यावरनं जर तुम्ही जितकं खात असाल त्याचं व्यवस्थित पचन होत असेल, त्याचं शोषण जर होत असेल आणि त्याचा जर तुमच्या शरीराला योग्य त्या कामासाठी उपयोग होत असेल तर तुमच्या आहाराचा दर्जा निश्चित कसा आहे, चांगला आहे असं गृहीत धरल्या जातं। म्हणजे यावरून आपल्याला व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना येते। आहाराचा स्तर जेवढा चांगला असेल तेवढं व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे असं समजल्या जातं। हा स्तर मोजण्यासाठी म्हणजे हा जर आहारीय स्तर मोजायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर हा स्तर मोजण्यासाठी व्यक्तीचं आरोग्य, त्याच्या आहारविषयक सवयी काय आहे किंवा आहारविषयक त्याचा जो इतिहास आहे ना, की जसं डायबिटीस आहे का फॅमिलीमध्ये, कारण डायबिटीस ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये येणारा आजार आहे आणि त्याच्यामुळे आहारविषयक त्याचा काही इतिहास असेल तर तो आपल्याला जाणून घ्यावा लागेल, त्याच्या आहारविषयक सवयी जाणून घ्यावा लागेल आणि एवढं जाणून घेतल्यावरच आपलं काम होणार नाही, तर त्यानंतर त्याची शारीरिक तपासणी आपल्याला करावी लागेल आणि शारीरिक तपासणी केल्यानंतर प्रयोगशाळेतील ज्या चाचण्या आहे किंवा ज्याला आपण लॅब टेस्ट म्हणतो आहे की नाही, आपण काही इजा झाली असेल
तर सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफी केल्यामुळे ॲक्च्युअल काय झालेलं आहे हे डॉक्टरांना कळतं आणि त्याच्यावरनं मग ते आपल्याला काय झालं याचं काय करतात डायग्नोसिस करतात आणि त्याप्रमाणे आपल्या शरीरावर औषध उपचार केला जातो. तर हा आहारीय स्तर आपल्याला जर ठरवायचा असेल एखाद्या व्यक्तीचा तर त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचं आरोग्य चेक करावं लागेल, आहारविषयक त्याचा इतिहास जाणून घ्यावा लागेल, आहारविषयक त्याच्या सवयी काय आहे हे जाणून घ्यावं लागेल, शरीराच्या ज्या वेगवेगळ्या तपासण्या आहेत त्या करून घ्याव्या लागेल आणि त्या तपासण्या केल्यानंतर त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचं काय केलं जातं अतिशय काळजीपूर्वक या चाचण्या केल्या जातात आणि त्यावरून त्या व्यक्तीचा आहाराचा स्तर निम्न आहे, मध्यम आहे की उच्च आहे हे आपल्याला ठरवता येतं. आणि हा स्तर जर कमी असेल, निम्न प्रतीचा असेल तर तो आपल्याला मध्यम प्रतीचा करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. आणि त्या प्रयत्नानुसार किंवा हे प्रयत्न करताना जर त्या विशिष्ट अन्नपदार्थाचा त्याच्या आहारामध्ये समावेश केला तर निश्चित त्याचा आहाराचा दर्जा किंवा आहाराचा स्तर उंचावण्यास निश्चित मदत होऊ शकते. त्याच्यानंतर शेवटची डेफिनेशन आपण पाहणार आहोत, कारण या आहार नियमनशास्त्रामध्येच आहार तज्ज्ञाची परिभाषा आलेली आहे. त्याच्यामुळे आहार नियमनशास्त्र, नियमन न शब्द राहिलेला इथे, पण हा आहार नियमन शब्द आहे. त्याच्यामुळे आहार नियमन करणं म्हणजे नियंत्रित करणं आहे ना, आणि म्हणून आहार नियमन करणारा शास्त्र आहे. तर याच्यामध्ये काय आपल्याला अभ्यासायचं आहे तर त्याची परिभाषा पाहताना आपल्याला असं लक्षात येईल की डायटेटिक्स ही एक मेडिकलची शाखा आहे किंवा मेडिकल MBBS जे मुलं शिकतात तर त्यांच्या शिक्षणामध्ये डायटेटिक्स ही एक स्वतंत्र शाखा दिलेली आहे. त्याला मराठीत आहार नियमनशास्त्र असे म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला डायटेटिक्स म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आहार नियमनशास्त्र म्हटलं जातं. आणि या शास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला काय करावं लागतं तर विशिष्ट शारीरिक स्थितीत आजारपणात एखादी विशिष्ट शारीरिक स्थिती असेल की समजा एखादी स्त्री आहे ती गर्भवती असेल तर तिची शारीरिक स्थिती वेगळी आहे, किंवा एखादी स्त्री आहे तिला एखादा विशिष्ट प्रकारचा आजार झाला असेल की समजा त्या व्यक्तीला डायबिटीज झालं असेल किंवा त्या व्यक्तीचं BP वाढलं असेल किंवा कमी झालं असेल तर ही त्याच्या शारीरिक स्थितीपेक्षा काहीतरी वेगळी स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे विशिष्ट शारीरिक स्थितीत आजारपण किंवा शारीरिक स्थितीत आजारपणात किंवा आजारपणानंतर त्याची प्रकृती किंवा त्याला आरोग्य चांगलं लाभण्यासाठी कोणते पदार्थ त्याच्या आहारामध्ये द्यावे किंवा कोणते त्याच्या आहारातून टाळावे आणि कोणते पदार्थ आहारात सेवन करावे याचे मार्गदर्शन ज्या शास्त्रात केलं जातं त्याला म्हणतात आहार नियमन शास्त्र. नियमन म्हणजे या ठिकाणी आपण आहारावर काय करतो नियंत्रण करतो आणि या नियंत्रणाचा फायदा कोणाला होतो त्या रोग्याला होतो आणि म्हणून याला काय म्हटलं जातं एक मेडिकलची किंवा वैद्यकशास्त्राची एक शाखा समजली जाते. पुन्हा पहा आपण वाचूया. विशिष्ट शारीरिक स्थितीत आजारपणात किंवा आजारपणानंतर प्रकृती किंवा आरोग्य लाभण्यास कोणते अन्नपदार्थ त्याला टाळावे लागतात आणि कोणते अन्नपदार्थ आहारात सेवन करावे लागतात याचं मार्गदर्शन ज्या शास्त्रात केलं जातं त्याला आहार नियमनशास्त्र असे म्हणतात. समजा उदाहरणार्थ झाला तर समजा एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झाला असेल तर त्याला त्याच्या आहारातनं कर्बोदकयुक्त पदार्थ किंवा ज्याच्यामध्ये खूप जास्त साखर आहे किंवा जे प्युअर साखर आहे असे पदार्थ त्याच्या आहारातनं आपल्याला टाळावे लागेल. पण एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला किशोरावस्थेतील मुलीला आजकाल स्लिम राहायचं फॅशन आहे त्याच्यामुळे मुली काही पदार्थ आहारात घेतच नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांना एनिमियासारखे आजार त्यांच्यामध्ये दिसून येतात. एनिमिया हा फार गंभीर आजार नाही आहे पण जर तो झाला तर त्याचे परिणाम हळूहळू शरीरावर होताना दिसून येतात. असे खूप प्राण जाईल एवढे घातक परिणाम होत नाही पण चक्कर येणं, थकवा येणं, कशात मन न लागणं, नुसतं पडून राहणं, सुस्ती येणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात. मग असे जर मुलांमध्ये लक्षणं दिसत असेल तर त्या व्यक्तीच्या आहाराचं आपल्याला काय करावं लागतं निरीक्षण करावं लागतं आणि त्याच्या आहारामध्ये जी काही लोहाची कमतरता असते ती लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहार तज्ज्ञ काय करतात त्या आहार नियमनशास्त्रानुसार त्या व्यक्तीच्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थांचा आवश्यकता त्याची आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त समावेश करावा लागतो जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची जी कमतरता झालेली आहे ती हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघेल आणि त्या व्यक्तीचं रक्तक्षयाचं जी काही लक्षणं आहे ती लक्षणं हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि ती व्यक्ती आरोग्यप्रद होईल किंवा त्याला चांगलं आरोग्य लाभेल. आणि त्याच्यामुळे आहार नियमनशास्त्राचा आपल्याला याच्यासाठी फायदा होतो की एखादा आजार आपल्याला काही विशिष्ट खाद्यपदार्थ त्याच्यातनं टाळून त्याला बरं करता येतं किंवा एखादा आजार असा आहे की काही विशिष्ट खाद्यपदार्थ त्याच्यामध्ये ॲड करून किंवा त्याचं अधिक सेवन करून आपल्याला
त्या रोगावर काय करता येतं, नियंत्रण करता येतं आणि म्हणून या शाखेला आहार नियमनशास्त्र असे म्हणतात. आता आहार नियमनशास्त्रमध्ये जे काम करणारे लोक असतात त्याला काय म्हणतात, आहार तज्ज्ञ. म्हणजे या विषयाचं ज्यांनी विशेष असं शिक्षण घेतलेलं आहे की जसं आता तुम्ही BA आहे, BA झाल्यानंतर तुम्ही कुठल्या तरी विषयामध्ये MA करणार आहे. आता तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मराठी सगळे 5 विषय आहे, परंतु MAला गेल्यानंतर तुम्हाला एका विशिष्ट विषयामध्ये MA करता येईल. मग तो हिस्ट्री असू शकतो, तो समाज असू शकतो, तो गृह असू शकतो किंवा तो इंग्लिश असू शकतो किंवा म्युझिक पण असू शकतं आहे ना. म्हणजे या 5 विषयापैकी कुठला तरी एक विषय घेऊन तुम्हाला त्या विषयाचा विशेष अभ्यास करावा लागतो, त्याला आपण काय म्हणतो, MA म्हणतो. तर तसंच या मेडिकल लाईनमध्ये किंवा मेडिकलला गेल्यानंतर आहार नियमनशास्त्र याचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास केल्यानंतर त्या डॉक्टरांना आहार तज्ज्ञ असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण आहार तज्ज्ञाची सुद्धा परिभाषा पाहणार आहे. आहार तज्ज्ञ हे सामान्य व्यक्ती आणि रुग्ण यास काय करतात, आहार नियमनाबाबत शास्त्रशुद्ध सल्ला देतात आहे ना. म्हणजे आहार तज्ज्ञाचं काम काय आहे की सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांनी काय खावं किंवा एखादा आजारी असेल तर त्यांनी काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती त्यांना दिली जाते. आणि ही जी शास्त्रशुद्ध माहिती जे लोक देतात त्याला म्हणतात आहार तज्ज्ञ असे म्हणतात. म्हणजे आहार तज्ज्ञ आणि आहार नियमनशास्त्र या दोन्हींचा अतिशय जवळचा संबंध आहे. आहार तज्ज्ञ तोच बनू शकतो ज्याला आहार नियमनशास्त्राचं सविस्तर ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे या ज्ञानाचा उपयोग त्याला आपल्या रुग्णाला किंवा आपल्या पेशंटला बरं करण्यासाठी होऊ शकतो. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण पुढे अभ्यासणारच आहोत की आपल्या शरीराला होणारे बरेचसे रोग असे आहे की जे केवळ औषधांपेक्षा आहारामध्ये बदल करून आपल्याला त्याच्यावर नियंत्रण आणता येतं. काही आजार असे आहे की ज्याच्यावर आहारापेक्षा औषधोपचार जास्त प्रभावी ठरतात आणि त्याच्यामुळे आपल्याला या सेकंड इयरच्या 3ऱ्या आणि 4थ्या सेममध्ये या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहे आहारसंबंधीचं जे काही ज्ञान आहे ते आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या अशा दोन्ही सेममध्ये अभ्यासायचं आहे. तर या ठिकाणी कालच्या पिरियडला आपण 4 परिभाषा पाहिल्या, आज आपण पुन्हा 4 परिभाषा पाहिल्या आणि त्याच्यामुळे आज आपल्या 8 परिभाषा या ठिकाणी संपलेल्या आहे, समजून सांगितलेल्या आहे. जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला जेव्हा आपण ऑनलाईन पिरियड घेऊया तेव्हा तुम्ही विचारू शकतात. आज पिरियड नसला तरीही मी तुम्हाला 6 दिवस रोज तुमचा पिरियड होणार आहे, ऑनलाईन हो किंवा व्हिडिओच्या मार्फत हो, परंतु तुम्हाला रोज पिरियड करावे लागतील. कारण थोडासा आपला सिलेबस मोठा आहे, तो सिलेबस पूर्ण करायचा असेल तर आपल्याला एक्स्ट्रा पिरियड घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या हिशोबाने पहा. याच्यातल्या ज्या काही तुम्हाला डिफिकल्टी असेल त्या डिफिकल्टी काढून ठेवा आणि त्याच्यावर मग आपण काय करू, चर्चा करू एका पिरियडमध्ये. आणि या पद्धतीने अशा प्रकारे आपण या शाखांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. पुढच्या पिरियडला आपण कर्बोदक, आता हे जे शाखा आहे या आहे ना, कुपोषण पाहिलं आपण, सामान्य पोषण पाहिलं, आहार नियमनशास्त्र पाहिलं, आहार तज्ज्ञ पाहिलं आहे की नाही. कालच्या पिरियडला आपण अन्न पाहिलं, त्याच्यानंतर आरोग्य कशाला म्हणतात, अन्न आणि आरोग्य यांचा काय संबंध आहे ना, हे मी तुम्हाला काल सांगितलं. त्याच्यानंतर आपण काल अन्नाचे आहारातील पोषक घटक पाहिले. ते पोषक घटक आपल्याला कशातून मिळतात, अन्नाच्या गटांपासून मिळतात. म्हणजे या सगळ्या परिभाषा अभ्यासल्यानंतर आता यांचा आपल्याला आपल्या आहाराच्या दृष्टिकोनातून काय फायदा होतो किंवा आपल्याला कसा स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. तुम्ही सगळ्या भावी गृहिणी आहे, या दृष्टिकोनातून जर तुम्ही या सगळ्या गोष्टी आजच शिकून घेतल्या तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी आजही एक मुलगी म्हणून तुम्ही तुमच्या घरातल्या आईला किंवा घरच्या लोकांना चांगला आहार देऊ शकता, पोषक आहाराचा पुरवठा करू शकता. अन्यथा तुमच्या घरातही असे आजार होण्याची शक्यता असते आणि प्रत्येकदा डॉक्टराकडे गेल्यानंतर आपल्याला फी मोजावी लागते आणि त्याच्यामुळे काही आजार असे आहे की यांचा आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला तर ते आपल्याला घरच्या घरी बरे करता येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे या ज्ञानाचा फक्त अभ्यासासाठीच उपयोग करायचा नाही, परीक्षेपुरता अभ्यास करायचा नाही, तर याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि हा जर तुम्ही उपयोग करून घेतला तर निश्चित तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवता येईल आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व लोकांचं आरोग्य तुम्हाला चांगलं ठेवता येईल. हे आरोग्य सांभाळलं जर तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या विषयाचं शिक्षण घेतलं याचं साफल्य होईल. या ठिकाणी आपण हा पिरियड थांबूया. उद्याच्या पिरियडला पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया. या ठिकाणी मी थांबते.